नमस्कार सर्वांना, कशात तुम्ही सर्वजण. तर आज आहे रविवार आणि सकाळी सकाळी उठले मी 6ला आणि आत्ता किती वाजलेत, 6:50 झाले. मी उठले, आंघोळ केले आणि फुलं वगैरे घेऊन आलेली पूजा करण्यासाठी. तर आता मला पूजा करायची आहे आणि मी किचनची फरशी पुसून आलेली आहे आणि का तर मला पूजा करायची आहे, त्यामुळे आता फरशी वाळेपर्यंत म्हणलं गरम पाणी पिते येते. तर 2-3 दिवस झालं पाऊस पडतो आहे आणि वातावरण एवढं थंड आहे काय सांगू तुम्हाला. खूपच डोकं माझा आजारी पण पडला, गळासुद्धा निघत नाही. डोकं माझा आजारी पण पडला आहे आणि मला सुट्टी आहे. रोज कसं काय गडबड असते, म्हणून मला चला आज तुमच्यासोबत आजचा दिवस शेअर करते, रुटीन माझा. तर आधी मी गरम पाणी पिऊन घेते आणि मी आधी पूजा करते. तर मुलं झोपलेली होती आणि मुलं झोपायच्या आधी म्हणलं, म्हणजे मुलं उठायच्या आधी म्हणलं की पूजा वगैरे जर करून घेतली ना तर बरं पडतं. नाही तर मग मुलं कसं ना उठतात, मग मला हे दे ते दे म्हणून उगं घाई गडबड करत असतात. त्यामुळे म्हणलं आज लवकर उठले, मी सुट्टी होती तरीसुद्धा आज लवकर उठले आणि फुलं वगैरे घेऊन आले होते. आणि कसं आहे ना, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना पूर्ण माझा एक महिना उपवास राहणार आहे. आजचा तर 3रा दिवस आहे. तर इथे बघा, ही माझी कालची पूजा आहे. तर मी ना असं विचार केलेला आहे की महादेवाला ना 108 फुलं अर्पण करायची रोज 108 फुलं. म्हणजे आता जमेल तसं, आता काय माहिती कधी भेटतात कधी भेटत नाही. आता 2-3 दिवस ना मला खूप सारे फुलं भेटले, पण आज मला खूप कमी फुलं भेटले, काय सांगू तुम्हाला. म्हणजे तरी माझ्याकडे कालची शिल्लक होती म्हणून बरं झालं, नाही तर मग मला आज 108 फुलं भेटली नसती वाहायला. तर आता आज भेटली मला, आता उद्या काय माहिती. तर जसं भेटेल तसं तर मी प्रयत्न तर करणार आहे की 108 फुलं वाहायची देवाला. पण ज्या दिवशी नाही भेटले त्याला आता आपण काय करू शकतो. तर इथे बघा, मी सगळी फुलं वगैरे जी आहे ती साईडला काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आधी मी दिवा लावून घेते आणि मग नंतर पूजा करायला सुरुवात करते. आमच्याकडे तर 2-3 दिवस झाले सारखा पाऊस आहे, कपडे पण वाळत नाही आहेत आणि या वातावरणामध्ये ना डोगूची जरा तब्येत पण जराशी खराब झाली, ताप आलेला आहे त्याला. तर एकदा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो होतो, पण आता परत त्याचं अंग गरम झालेलं आहे, तर आज परत त्याला घेऊन जावं लागणार आहे. आणि इथे मी फुलं तुम्हाला दाखवत होती, काल फुलं वाहिलेली आहेत महादेवाला, तर एकदम अशी ताजी तशाला तशीच होती, म्हणजे बिलकुल सुकली नव्हती, एकदम फ्रेश अशी फुलं होती. तर इथे मी सगळ्या ज्या फोटो वगैरे आहेत त्याला छान असं ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे सगळ्या ज्या देवांच्या मूर्त्या आहेत मी कालच पितांबरीने उजळून घेतलेलं आहे, पण साईडला ना फ्रीज आहे, तर त्याची सावली इकडे मंदिराकडे पडते, त्यामुळे ना सगळ्या मूर्त्या ज्या आहेत ना जरा अशा हिरव्या दिसत आहेत, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत, मी आत्ता बघते त्या, नाही तर अशा तर मी कालच उजळून घेतल्या होता शनिवारी. तर इथे मी सगळ्या देवाला आंघोळ घातलेली आहे, छान असं पुसून घेतलेलं आहे. आणि इथे मी आता हळदी कुंकू वगैरे लावून घेते आणि छान अशी फुलं वाहते. तर इथे छानपैकी मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर माझ्याकडे कालची पण काही फुलं होती आणि आजची, मी छान असं हे तुम्हाला तेच दाखवत होती, कालची आणि ही आजची म्हणून. तर आज मला जास्त काही फुलं भेटली नाही, तर कालची आणि आजची म्हणून छान असं माझी पूजा झालेली आहे. अजून थोडे फुलं जी आहेत उरली होती, तर ते मी उद्या पूजेला यूज करेल, जर उद्या मला नाही भेटली तर. तरी पण आज मी मार्केटमध्ये बेल फूल तर आणायला जाणारच आहे, का तर उद्या पहिला सोमवार आहे, तर बेल तर आणावंच लागणार आहे. तर इथे ना मी तुम्हाला दाखवत होते की मी जी फुलं आहेत ना पांढरी, त्याला छान असं कुंकू लावून देवाला वाहते. म्हणजे कसं ना, पांढरी फुलामध्ये अशी जर आपण लाल टिका जर लावला ना कुंकवाचा, तर छान असं दिसतं. तर तेच मी तुम्हाला दाखवत होते. आणि त्यानंतर इथे देवांना सगळी फुलं वगैरे वाहून झाल्याच्या नंतर मग मी इथे ना
च्या पेंड्याची ना अभिषेक करून घेते. तर रोज मी पाण्यानेच अभिषेक करते. सोमवारी वगैरे मग पंचामृतने छान असं मी अभिषेक करेन. रेग्युलर तर मी रोज पाण्यानेच अभिषेक करते आणि सगळ्यात जास्त महादेवाला पाणीच प्रिय आहे. त्यामुळे मी ते रोजच म्हणजे डेली पूजा करते तेव्हा पण मी पाण्याचाच अभिषेक करते. आणि त्यानंतर इथे बघा फुलं जी होते ना त्याची डेटं तोडून मी 108 फुलं मोजून घेतलेली आहे. त्याचबरोबर तांदूळ पण मी 108 मोजून घेतलेले आहेत. तर रोज मी तांदूळ आणि फुलं तर वाहत आहे सध्याला. तर इथे बघा छानपैकी असं मी आता आधी तांदूळ वाहून घेतलं, त्यानंतर आता इथे मी फुलं वाहते आणि छान असं माझा जप होऊन जातो. आणि जेव्हा मी पूजेला बसते तेव्हा मी मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती ना जप लावलेला असतो महादेवाचा. त्यामुळे मी जसं पूजेला बसते माझी पूजा संपेपर्यंत माझ्या तोंडामध्ये ओम नमः शिवाय असतंच. तर इथे बघा छान अशी मी फुलं वाहून घेतलेली आणि छान वाटतं एकदम सकाळी सकाळी. आज मी खूप सकाळी सकाळी म्हणजे मी 7लाच पूजेला बसले होते, त्यामुळे छान वाटत होतं. आणि पूजा करता करता मग मुलं पण उठली होती माझी. मग बरं झालं मी फुलं वाहिली आणि मग मुलं उठली होती. मग नंतर काय फक्त आरती असते आणि उठल्या उठल्या मग त्यांचं सुरू झालं. मग मी ब्रश दे, कोलगेट दे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर इथे बघा बेल पण मी वाहून घेतले. बेल काय रोज मला 108 नाही भेटणार, त्यामुळे मला जेवढं भेटतं म्हणजे जेवढं भेटतं तेवढं मी वाहते. तर पूजा झालेली आहे माझी आणि आता ना मुलं उठलेले आहेत. पूजा आरती करून घेतली, मुलं उठलेले आहेत. मुलाला तर ब्रश वगैरे करू घालते आणि काय माहिती लग्न आहे काय माहिती एवढ्या पावसात पण. तर चला आजचा ब्लॉग छोटासा होता आणि पूजाबद्दलच होता. म्हणजे पूजा डेली माझी आता ही श्रावण महिन्यामध्ये जशी पूजा असते त्याबद्दल मी आजचा ब्लॉग आता डेली माझा आता आजचा 3रा दिवस आहे श्रावण महिन्याचा. शुक्रवार, शनिवार आणि आज रविवार. तर 3 दिवस झालं माझं सारखं पूजाचं जे रुटीन आहे सेम असंच आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या. हर हर महादेव.